आता तुम्हाला साईगडांचं किचन दाखवतो मी आता तुम्हाला। वेज वाला हमारा भी लीजिए। देखो बात आज कम है, लोग कम है ना। हाँ, लोग कम है। हमारा भी सब कुछ आ रहे ना तुम। देखो ये भैया तो बहुत अच्छे काम करते हैं इधर। यही मेन है इधर के। हमारे पप्पू भाई इधर बिलिंग कर रहे हैं। ये भी मेन है। हाँ, ये सब मेन, इधर जो काम करते हैं ना सब मेन है, और जो इधर खाने को आते हैं वो भी मेन ही है ना। हाँ नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आजचा एकदम खास दिवस आहे, योगिताचा बर्थडे आहे। तिला मी रात्रीच विश करून दिलंय, तर आता परत विश करून देतो तुमच्यासमोर। हॅपी बर्थडे। आणि तिचं डेकोरेशनचं काम चालू आहे, बर्थडे सेलिब्रेशनचं डेकोरेशनचं काम चालू आहे, घरातच करतोय। बस बाकी काही नाही, केक वगैरे इथं आणू आणि इथंच कापू। तर म्हटलं चला ब्लॉग तयार करूया। आणि डेली रुटीनचे ब्लॉग आता मी कायमस्वरूपी करणार आहे। तर तुम्ही बघितलं असेल तर मागे किती ब्लॉग बनवले। आणि हे बघ माऊस खूप आनंदात आहे, त्याला फुगे फुगवले म्हणजे खूप खूप मजा आहे, म्हणजे त्याची एक शब्द काहीच बोलत नाही, तो एकदम शांतपणे खेळतोय। हा काढून दे ना। तर आपले रोहित भाऊ आले फुगे फुगवण्यासाठी। हा हेमंत भाऊ, सॉरी त्याच्या भावाचं नाव आहे रोहित। ते आले, त्यांना केव्हाचा फोन केला होता, आता वाजताय 7:30, त्यांना 5 वाजेपासून फोन केला होता, ते आत्ता आले। तर डेकोरेशन करताय, अजून बाकी आहे, बघू आता। कंटिन्यू करा ब्लॉग, भारी होईल आजचा ब्लॉग पण बर्थडेचा। तर आता केक आणायचं बाकी, आणि 2-3 मेंबर्स आपले फॅमिलीवाले बोलू आपण इथं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी। तर ठीक आहे, करू तोपर्यंत तयारी वगैरे करतो, अजून टाइम आहे, वेळ आहे। तर आपण 7:30-8 वाजेपर्यंत आपण करू सेलिब्रेशन बर्थडे। आपण कंटिन्यू करा ब्लॉग, लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बघत राहा कंटिन्यू। कोण कोण या 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 हे बघा, पाहुणे यायचे चालू होऊन गेले। सई पण आली बा। काय ग, उद्या येऊन लागा बर्थडेला? उद्या नाही, आज आहे। आज आहे का? हो, मम्माला विश केलं का? केव्हा केलं? कर विश कर, विश कर, अजून एकदा कर ना, म्हण ना हॅपी बर्थडे मम्मा। आताच पुढशील बरं का ते। इथं गावात आलोय केक शॉपवर केक घेण्यासाठी। आपल्याला पण केक तर घ्यावा लागेल। तर ताराबादला शॉप आहे, केक शॉप, इथं आलोय। केक शॉप आपण हा केक घेतलाय, छोटाच आहे, त्यांचे फ्रेंड्सने बी आणले केक, घेऊन द्या। केक घेतला गेलाय आणि भाऊ आता चालले, त्यांना आता पेमेंट द्यावं लागेल फुगे फुगवण्याचं। जर असेल ऑर्डर तर सांगा, जवळपास बरं का, जास्त लांब नाही। त्यांचा कॉन्टॅक्ट देऊन देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये। तर ठीक आहे, भाऊला आता पेमेंट करतो आणि लगेच जातो घरी। मला पण फ्रेश वगैरे म्हणजे तयारी करावं लागेल। संध्याकाळ झाली मित्रांनो, हे बघू शकता आजूबाजूला आपल्या घरात बरेच झाड होता, इथं रामफळाचं झाड आहे, त्याच्यावरून आला असेल असं ते सांगत होते। पण इथं पण खूप अडचण आहे बघा, गवत उगलेलं आहे, हे पण आपल्याला झाड कापायचं आहे, ते आपण कापूया। बघा आरुष पण आलाय बा,
केव्हा आला रे? हा केव्हा आला? मजा आहे का? फुगे फोडून टाकले? किती फोडले? हा एक फोडला? बापरे. नाही बा तेजू दादा पण आलाय. क्लासला गेला रे? तू गेली का? पडा बॅटवर मारतोय फुगे. ए ते राहू देशील का? थांबा सेलिब्रेशन नाही केलं अजून. माऊ आरुष अजून केक कापला नाही ना? हा काय रे? फुटून जाईल म्हणे आरुष. फुटून जाईल ना रे. तर पूर्ण तयारी झाली माझी पण झाली आणि आपले तुषार भाऊ पण येऊन लागले. त्यांची फॅमिली पण आली. सई तर पहिले येऊन लागली तिकडे त्या रूममध्ये सई. आणि आता लगेच आपण सुरुवात करूया केक कापण्याची. तर हे बा पूर्ण लहानपणाची सोरांची आणि आपला आरुषची इतकी मजा येते. फुगीच फोडताय. आता नेहमी फोडून टाकले त्यांनी. बाकीचे आहेत आता एक बॅटवरून मारतोय. पण तयारी झाली आणि आपण लगेच आता केक वगैरे कापू आणि बर्थडे सेलिब्रेशन करू. काय त्याच्यात? हा दाखव. हे अरे भाऊ हा बरोबर आहे. त्याच्यात ते असेल चमकी. हो सगळे पाहुणे येऊन लागले आपले. आजी पण आले, आई पण आले. तर आता आपण केक कापून घेऊ. आता अगं मग ते होते. तुम्ही नका देऊ दे तिकडे. हा 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 ताकद नाही. ताकद नाही कोणामध्ये. तुझ्यामध्ये आहे का एवढी? तुला देतो स्टिकर आहे. स्टिकर पॅकिंग करा त्याची. पैसे बघा किती झाले. पैसे नाहीये. खाय ना थोडस. इकडे बघा. किती घेऊ? काय किती घेऊ? तू काय खातोय? बापरे तुझी मजा आहे. इकडे बघा. ओके आपण दोन्ही जाऊ द्या. तिला पण थोडस घेऊन या. तोंडात मार पाहिजे बघ का. असा मोठा हा
हा हा करा ना. नाही मी थोडंसंच देते ना त्यांच्या मागे काय लागतं हा, घ्या. ए, पोरी न, दे, दे, दे सही दे गोपा पटकन दे. वय, भाऊ, आंटी. थांब. हे काय पडलं रे? एक एक जण. पाय लागून जाईल. ए आणि तू काय करतोय रे हे बघ. आरुष ते पाय लागून जाईल हे बघ. हे कुठं निघालं हे? माऊचा. ये इथे पुढे. कुठे आहे रे? याच्यातच निघालं असेल ना हा, त्याच्यातच आहे. हा, माऊ ये, पुढे ना. व्हेरी गुड सांग आता बाजूला होईल. आरुषला अरे चल जय आरुष. थांब, सई थांब. आरुष केक खातो ना माझा birthday. माझा birthday. कोणाचा birthday? कसा करायचा? कोणाचा आहे त्याची चालणार ते जो ऐकत नाही पा का बरं ऐकत नाही काय माहिती काय रे लाज आवडली. इकडे फोटो काढून. फोटो काढ. दीदी बघ त्याच्याशी लांब ना तो सांगायचा माझा birthday. माझा आहे. या ना आणि त्या ना 15 काय काय एकच तारीख हो. हा 5 वर्षाचा किती वर्षाचा झाला आणि त्याचा जन्म त्या दिवशी वार पण उचल फक्त टाइम एका प्लेट मधून उचल. पूर्ण केक उचल आणि तोंडाला लाव घे चोपडून काय दात आहेत तिला हा? तो काय हो. मला म्हणजे आणि यांना हे राहिले ना शेवट कॅमेरा कॅमेरामॅन जल्दी फोकस कर ओके मीच लावणार होतो सुरुवातले म्हणते नको अजून फोटो बराच बाकी तुझ्या आहे? एक पाय ठेवला तर नाही फुटत ना नाही फुटत ते पण ठेवा बरं एक पाय ठेवा नाही तो फुटून जाईल नाही फुटत. तोंड पुसाय नाही फुटत ते हा फुटला जास्त वजन टाकलं का नाही फुटतं नको नको बस बस. हो तर बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि आता पहा घरात पूर्ण पसारा झालाय आता आवरावं लागेल तुम्ही तसेच ठेवावं लागतील आपल्याला आणि घरी तसं राहील सगळं तसं राहील तर जेव्हा ते फुगे लूज होतील किंवा फुटतील तर तसं ठेवू आपण ते आपण काढायचं नाही तर झालंय आता बघत राहा कंटिन्यू करा अजून संपला नाही ब्लॉग तर मम्मी पण आले आता बघू आता जेवणाचं काय आहे प्लॅन आणि तुषार दादा पण आले ते आता पार्टी मागत होते आपल्याकडे त्यांना पार्टीसाठी आता कुठे घेऊन जावं लागेल आणि बाहेर आता पाऊस पडतोय खूप जोरात पाऊस चालू आहे आता बघू आता स्लो चालू आहे जास्त जोरात चालू आहे म्हणजे पार्टी कॅन्सल नाही व्हायला म्हणजे सांगताय स्लो चालू आहे जास्त जोरात नाही चालू आहे तर ठीक आहे करू आपण काहीतरी प्लॅन आणि हे बघा लहान मुलांची खूप मज्जा आहे पुढे वचूचं कळलं म्हणजे याचा हे 2 तास पुढे निघून गेले ते कळलंच नाही आम्हाला काय रे? अरे ते एकचदा फुटतं परत नाही फुटत ना ते हे बघा इथं आहे ना इथं पिळावं लागतंय पिळ बरं इथं ते बाय नाही फुटत आहे ना मग सुरुवातीला फुटलंच नाही ते इथं फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू आहे हो आमचा बी काढून द्या ना एक फोटो एखादा फोटो आमचा बी काढून द्या या ना तुम्ही चला पोच कशी देशाल एक सिंपल एक द्या कशी अशीच व्यवस्थित एक पोच देऊन बघा बरं. पहिले एक तर काढा असा तर आपण साई गार्डनमध्ये आलोय मित्रांनो जेवायला पार्टी देण्यासाठी आणि बाकीचे फॅमिली मेंबर ते काय आले नाही मेंबर आणि आरुष पण होता तो रडत होता त्याला पण घरी सोडून दिलं आणि खूप आगोपणा करत होता आरुष तर गाडीमध्ये घुसायला गेला आणि त्याला लागून गेलं रडत होता त्याला मग तिथं घरी सोडलं मम्मी पण गेली आईला पण बोललेलं होतं पण आई म्हणे पप्पा ते एकटे आहेत बघ आई पण घरी गेली आणि आपण फक्त योगिता आहे तेजू दादा आला आहे तेजू दादा राहतोच सोबत तो आता मोठा होऊन गेला त्याला सगळं समजायला लागून गेलं त्याला म्हणून तर रडत नाही आणि माव आणि ते सईपाय पहिलेच पुढे निघून गेले तर काय ते
झोका वगैरे आहे म्हणून ते पहिलेच पुढे निघून गेले आणि आपण आता जातोय मध्ये एंट्री करूया. आणि वरती खूप पाऊस चालू होता, हे बघू शकता तुम्ही मिरर इथे बर्फ होऊन लागलाय, मधून पूर्ण फॉग येऊन लागलाय. तर आता जाऊया मध्ये, पुढे भेटते का जागा. आता गार्डन तर मध्ये तर कोणीच नसणार बसण्यासाठी, आता आपल्याला मध्येच बसायला लागेल. आता बघू आता काय होतं. पूर्ण ओढलं होऊन गेलं मित्रांनो. नाही पा पूर्ण टेबल वगैरे सगळे वळले आहेत, खुर्च्या पूर्ण त्यांनी उलट्या करून दिले. तर बघू आता, जर असं पण चाललं तरी बसू शकतो आपण, थोडंसं पुसून घ्यावं लागेल ते. बाहेर तर काही जमणार नाही आपल्याला बसायला. तेव्हा ते माऊन ते तिकडे खेळत आहे. हे लक्ष देऊ ना त्यांच्याकडे, अजून नाही जेवण नाही येणार लगेच. मग ते जुदा इकडे येऊन लागला. भूक लागली का तुला, बोलवलं का? ये बरं का. तर आपण इथेच बसूया, इथंच टेबल मोकळं आहे. बसून घ्या इथं. आणि पिशवी कोणाचे, पिशवी कोणाचे? बाटल्या घरून आणल्या का? म्हणजे आपण घरूनच घेऊन आलो बाटल्या. म्हणजे कसं आहे, इथून बिस्लरी पिण्यापेक्षा खर्च बिस्लरीच आहे, ऐकवायचं आहे. पैसे वाचले आपले बिस्लरीचे. आता तुम्हाला साई गार्डनचं किचन दाखवतो मी आता तुम्हाला. वेज वाला हमारा भी लीजिए। देखो बात आज कम है, लोग कम है ना आज। हाँ, लोग कम है। हमारा भी सपोर्ट करिए। आ रहे हो तुम? देखो ये भैया तो बहुत अच्छे काम करते हैं इधर, हाँ, भैया हैं। यही मेन है इधर के। चैंपियन बेटर हैं। हमारे पप्पू भाई इधर बिलिंग कर रहे हैं। ये भी मेन है। हाँ, ये सब मेन, इधर जो काम करते हैं ना सब मेन है, और जो इधर खाने को आते हैं वो भी मेन ही है ना। आणि बा माऊन ते इकडे खेळत आहे. मी काय म्हणतोय, ओल्ले होऊन जाशाल तुम्ही, चला तिकडं. तेजू तुम्ही तिकडे जाय, आणि बाय माऊ तुम्ही तिकडे जाय. बाय निषटला ते पडशील बाय, इथं पत्ते कोणी फेकले. चल उतर 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 खाली, हळूच उतर. जाय हळू जाय, जास्त पळू नको. तिथं जे लागेल ना ते मागून घे बरं का. हा तिथं तुला जे पाहिजे ते मागू. हा मग मला सांग, हळू हळू पडशील. घरी येऊन लागलोय आम्ही आणि जेवण वगैरे करून आलो. खूप पोटभर जेवण केलं आणि मावणी पण केलं ना पोटभर, आणि मावणी पण खूप पोटभर खाल्लं. तर आता बस मग आता इथं पसारा पडला गेला, तो आवडा लागला नाही, झोपायला लागला आता मस्त. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब करायचे काही आम्हाला पैसे भेटत नाही, सबस्क्राईबचे तर पैसेच भेटत नाही आम्हाला. पण फक्त सबस्क्राईब केल्याने काय तुमचं काही बिघडणार नाही. एकदम सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. मलाही पैसे भेटत नाही सबस्क्रायबर वाढल्याने, आणि तुम्हाला पण तुमचे बी पैसे जाणार नाही, आणि तुमचं बी काही जाणार नाही सबस्क्राईब केल्याने. तर ठीक आहे, किती सांगू आता, किती सबस्क्राईब करा. परत प्रत्येक व्हिडिओला सांगावं लागतं. तर ठीक आहे, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. काळजी घ्या तुमची स्वतःची, आणि आम्ही पण काळजी घेतो. तर ठीक आहे मित्रांनो, काही चुकी झाली असेल तर माफी मागतो. ओके, गुड बाय, टेक केअर. चला झोपायचं.